Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभेच्या निवडणुकांचा घोडा मैदान जवळ आलेला आहे। अवघ्या एका महिन्यावरती निवडणुका येऊन ठेपल्यात आणि चर्चा तर होणारच आहे। पाठीमागच्या 5 वर्षात काय विकास झालाय, लोकांचं काय मत आहे, येणारे खासदार कसे असावेत आणि काय अपेक्षा आहेत लोकांच्या आपण जाणून घेऊयात। एकूणच सगळी तरुण मंडळी आहे, काही शेतकरी वर्ग आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात खासदार कसा असावा येणार। आपल्या महाराष्ट्राचा जो विकास आहे अजून पण मागे सरत राहिलेला आहे। आपल्या ज्या गटामध्ये दोन्ही गटामध्ये जे फूट पडलेली आहे त्यापासून शेतकऱ्याचं भरपूर प्रमाणावर असं नुकसान होत आहे। जो शेतीमालाचा भाव आहे तो शेतीमालाचा कोणीही प्रश्न मुद्दा कुठेही कोणताही खासदार आमदार मांडत नाही, ज्यांच्या त्यांच्या फक्त नेतृत्वातच चालू आहे। आणि यांच्या दोन्ही ज्या गटामध्ये जे फूट पडली त्या गटापासून म्हणजे शेतकऱ्याचं अति प्रमाणात म्हणजे नुकसान भरपूर झालेले आहे। कुठल्याच मालाला हमी भाव नाही, कापूस पण आज ज्या जागेवरच आहे, सोयाबीनची पण भाव कमी चाललेला आहे। जर आपण शेतकरी जर मुद्दा मांडण्यासाठी जर जात आहोत तर ते त्यांच्याच पक्षाचं मांडत आहे आपल्या समोर की तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही असं करू तसं करू, फक्त आश्वासनं देत आहेत। आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार जे आहेत तर यांनी फक्त एक वेळेस दिल्लीत जाऊन थोडंसं म्हणजे त्यांच्या याच्या आपल्या म्हणजे जो याचा प्रश्न मांडला होता की बुवा आम्हाला आरक्षण द्या, याच्यासाठी 2 दिवस फक्त दिखाव्यापुरतं त्यांनी तिथं जाऊन उपोषण केलं आणि लगेच सोडलं आणि त्यांनी त्यांचा पक्षात जाऊन परत केलं। म्हणजे जनतेचा त्यांना कुठेही त्यांनी जनतेला साथ केलेली नाही। ते पक्षाचं कोणत्या काही असो पण जे आपले हिंगोली जिल्ह्याचे तडफदार असे खासदार आहेत म्हणून असं कुणालाही जाणवत नाही। त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्यावर कुठलाही प्रश्न घेतलेला नाही। म्हणून जे आपल्याला जे खासदार म्हणून निवडायचे आहेत ते असा भरारीचा असावा आणि आपल्या शेतकऱ्यास स्वतःच तर आपल्या शेतकऱ्याची त्यांनी व्यथा मांडली पाहिजे, शेतकऱ्यासाठी काहीतरी केलेलं पाहिजे असे आपल्याला हिंगोलीसाठी असे तडफदार एकूणच शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा मग मालाला शेतीमाल जो आहे त्याचा भाव मिळवून देणारा एक खासदार असावा, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा खासदार असावा असं त्यांचं म्हणणं होतं। कसा खासदार असावा तसं पाहिलं तर आमच्या हिंगोली जिल्ह्याचा खासदारच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही, कारण सगळे उपरे आम्हाला थोपवण्यात आलेत। जे ते कोणता खासदार होतोय तो नांदेडचाच होतोय, आमच्या हिंगोलीला कोणी वालीच नाही। हे प्रकार आहे, सामान्य जो शेतकरी वर्ग आहे किंवा सामान्य जो नागरिक आहे, विद्यार्थी आहेत, याला सगळ्याला त्रासलेले आहेत। यावेळेस जो कोणी खासदार होईल तो हिंगोलीचाच होईल अशी सर्व आमच्या हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना अशी भावना होती। पण यावर्षी पण असं झालंय की नांदेडचे दोघंही उमेदवार झालेत, नागेश पाटील आष्टीकर झालं आणि हेमंत पाटील झालं, हे दोघंही बी नांदेडचे झालेत। त्यामुळं आमच्या हिंगोलीचा खासदार आहे असं आम्हाला म्हणताच येणार नाही। पारडं कोणाचं जड आहे? पारडं तर मला तरी एक वाटतंय की आत्ताच्या कंडिशनला हिंगोली मधला जो कोणी जर प्रॉपर हिंगोलीचा जर एखादा माणूस जर दिला तर आमचे माणसं हे हिंगोलीच्याच उमेदवाराला मतदान करतील, बाहेरच्या माणसाला मतदान करणार नाहीत। प्रामुख्याने कुठली प्रश्न आहेत जी आतापर्यंत सोडवली गेली नाही आहेत, यावर विचार करायला हवा, यावर काम करायला हवं असं वाटतं खासदारांना? ग्राउंड लेवलवर काम करणारा माणूस पाहिजे होता। खासदार जरी असला, दिल्लीमध्ये जरी आपल्याला बोलायचं जरी झालं तर ग्राउंडवर लेवलवर काम करणारा पाहिजे। छोटे छोटे शेतकऱ्यांचे कामं असतात, छोटे छोटे सर्वसामान्य लोकांचे कामं असतात, जे शिबिराच्या माध्यमातून बी लोकांना त्यांचं आपल्याला काम करून देत आहे, पण असं होत नाही। जो तो खासदार एक तर आपल्या पक्षाची भूमिका मांडतोय, जो तो खासदार फक्त आमच्या पक्षाने काय केले आणि पुढच्यानी काय नाही केले या सांगण्यातच हे आपल्या इथून मागचे 5 वर्ष गेलेले आहेत। आणि आता तर असं आहे की मराठा आरक्षणामुळे एकमेव असं आम्ही ठरवलेलं आहे की हिंगोली जिल्ह्यामध्ये जर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी जर आम्हाला उमेदवार दिला तर तो भरघोस मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही। मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत येतोय। शैक्षणिक दृष्ट्या आतापर्यंत कुठली मुद्दे आहेत, कुठले प्रश्न आहेत जे सोडवलेच गेले नाहीत, त्याच्यावर काम व्हायला पाहिजे असं वाटतं एक विद्यार्थी? एकंदरीत जर महाराष्ट्राच्या प्रश्नाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातली जी राजकीय स्थिती आहे आणि हिंगोलीची जी राजकीय स्थिती आहे या राजकीय स्थितीत एकदम साम्य आहे, त्यामध्ये काहीच आपल्याला फरक दिसून येत नाही। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपला देशाची जी फळी आहे ही फळी जी चालती ही फळी युवक आणि तरुणांवर चालती। या देशातील राजकारण्यांनी सर्वात महत्त्वाचं जर काही करायचं असेल तर ते विद्यार्थ्यासाठी, युवकासाठी, तरुणासाठी करणं अत्यंत गरजेचं असते। परंतु आज माझ्या हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर प्रत्येक पक्षाचा जवळपास इथं खासदार होऊन गेला, परंतु फक्त त्यांनी आपला खुटा कसा मजबूत होईल याकडे लक्ष दिलं, परंतु विद्यार्थ्याच्या प्रश्नाकडे सामान्यपणे लक्ष देण्याचं कार्य या ठिकाणी कोणत्याही खासदारांनी मला वाटतं केलेले नाही। विद्यार्थ्याचा जर प्रश्न झाला तर आज देखील आमचा तरुण जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी हिंगोली सोडून औरंगाबाद, संभाजीनगर, पुणे
यासारख्या ठिकाणी त्याला आज आज देखील जावं लागतं, याची मानसिकता समजून घेऊन आपल्या जिल्ह्यातील तरुणांना, विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची गरज न पडू देणं हे एका खासदारांना आपलं कर्तव्य कधी समजलंच नाही. म्हणून खरी गरज जर पाहिली तर ही या विद्यार्थ्यांना मदत करण्याची गरज आहे. शैक्षणिक दृष्ट्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या सर्व सोयीसुविधा आपल्या हिंगोली जिल्ह्यात लोकसभेमध्ये कशा येतील यासाठी जर एखाद्या लोकसभेच्या उमेदवाराने जर प्रयत्न केले तर नक्कीच आमचा विद्यार्थी वर्गाचा सर्व कल हा त्याच्याकडे असेल. परंतु त्यांनी आम्हाला नुसते फोफी आश्वासनं न देता त्यांनी विद्यार्थ्याच्या दृष्टीने जर विकासाची पावलं उचलली तर नक्कीच आम्ही सर्व विद्यार्थी त्यांच्या पाठीशी राहू. मला सांगा, एकूणच आता जे काही राजकारण सुरू आहे, दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत. हेमंत पाटील देखील शिवसेनेचे आहेत आणि ठाकरे गटाकडून जो उमेदवार दिलाय तो शिवसेनेचाच आहे सध्या परिस्थितीमध्ये. बाकीच्या पक्षांकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. कसं बघताय याकडे? याच्याकडे बघायचं कारण जे आमच्या हिंगोली जिल्ह्याचा जे उमेदवार, हिंगोलीचा जे प्रॉपरचा उमेदवार आहे हे आम्हाला पाहिजे. याच्यामुळं कारण आमची जी समस्या आहे आमच्या हिंगोली जिल्ह्यात जी समस्या आहे शेतकऱ्याची, ही शेतकऱ्याची समस्या आम्हाला इथं मांडायला प्रश्न, कारण खासदार इथं राहत नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला हिंगोली जिल्ह्याचा उमेदवार पाहिजे अशी आमची समस्या आहे. दोन्ही जे काही उमेदवार दिलेत ह्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? नाही, यांच्याकडनं अपेक्षा ते आमचे प्रश्न सोडू शकत नाहीत अशी आमची म्हणणं आहे. म्हणजे मागील पाच प्रत्येक वेळेस काय नांदेडला जायचंय काय आम्ही हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांनी? कारण कुठलंही जर काम जर पडलं आम्हाला, आमच्या इथल्या जर समजा स्थानिक लोकांना काम पडलं ते आम्ही काय नांदेडला जायचं का? म्हणजे प्रत्येक वेळेस आमच्या इकडल्या पाण्यासकट नांदेडला चाललंय. आमचं पाणी बी नाही की आम्हाला हक्काचं. सिंचनाचा जो प्रश्न आहे प्रामुख्याने त्यावर खासदार हेमंत पाटील म्हणतात काम झालंय. नाही झालं नाही सर. एक माझ्या शेतीच्या लाईनीचा प्रश्न सांगतो मी तुम्हाला. माझ्या शेतातला स्वतः सर 4 वेळेस डीपी जळायला आहे एकच लगातार. MSCBला फोन करून त्यांनी आमची अजिबात समस्या सोडली नाही आणि 4 वेळेस डीपी जर मागितला आम्ही तर त्यांनी आम्हाला 15-15 एक महिना अशी दिला नाही. आणि माझ्या स्वतःची शेतातली हळद साहेब आज रोजी वाळून गेलेली आहे कारण ती कोरडी पडली. आणि पाण्याचा प्रश्न मांडला तर आमच्याकडे कुठेही पाण्याचं धरण आहे. यांनी इकडे आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये धरण बांधलेत आणि पूर्ण नांदेड साईडला त्यांनी पाणी नेलेलं आहे. ज्यावेळेस आशीर्वाद चव्हाणच्या वेळेस तिथे काही कोणते ते काय त्यांनी ते पूर्ण ते धरण इकडे बांधलेत आणि पूर्ण ते धरणाचं पाणी त्यांनी नांदेड नेलेलं आहे. आणि आमच्या हिंगोली जिल्ह्यासाठी म्हणतात धरणात आम्ही ते पाण्याचा प्रश्न मांडला, पाणी अजिबात आमच्या हिंगोलीला नाही, पूर्ण ते नांदेड साईडला पाणी नेलेलं आहे. प्रामुख्यानं शैक्षणिक जो आहे शिक्षणाचा प्रश्न आहे, त्याचबरोबर सिंचनाचा देखील प्रश्न आहे. चाचा, पिछले 5 सालों में हेमंत पाटिल सांसद थे, कौन से काम हुए यहाँ पर? नहीं, काम तो कुछ हुए नहीं अभी तक. और ये जो भाई साहब ने जो शिक्षण का मुद्दा उठाया बच्चों के लिए, वो फील्ड में कुछ भी काम नहीं हुआ आज तक. बच्चों को खाली आश्वासन दिए नौकरियां देंगे, ये देंगे बोल के, मगर काम कुछ भी नहीं हुआ, खाली अफवाह है ये. सांसद कैसा होना चाहिए? नहीं, सांसद तो प्रॉपर का होना चाहिए, हिंगोली जिले का सांसद होना चाहिए. ये बाहर आज तक भी जो सांसद हुए वो पूरे नांदेड़ जिले के जो है ना, यहाँ का एक भी नहीं है. नुकसान हुआ है? नुकसान तो नहीं है लेकिन काम भी नहीं हुआ ना. कुछ नुकसान में क्या होगा, उसके अंदर काम होना चाहिए ना. खेती के बारे में कुछ काम नहीं हुआ और शिक्षण के बारे में कुछ काम नहीं हुआ. उद्योग दृष्ट्या नहीं, उद्योग भी कुछ भी नहीं है. हिंगोली में क्या उद्योग है? खाली 2-3 कंपनियां हैं हिंगोली के अंदर, बाकी वो भी कभी बंद पड़ते कभी चालू हो जाते. कंपनियां कौन से ऐसे? पूरे नांदेड़ में कंपनी है उनके बड़े बड़े. तर ना उद्योग जिल्हा तर आहेच, मतदार देखील सांगतात. मला सांगा, प्रामुख्यानं कुठल्या प्रश्नावरती खासदारांनी काम करायला हवं? प्रामुख्याने खासदारांनी काम करावं की शैक्षणिकदृष्ट्या, शेतकऱ्याच्या गोष्टी, अजून काय जे समस्या असतील गरीब गोरगरिबांच्या, त्या खासदाराचं 100% झाले की नांदेडला प्रॉपर नांदेडचाच झाला खासदार. काहून ते इथला स्थानिकचा खासदार, काहून तर स्थानिकचा खासदार नसल्यामुळे त्याला हिंगोली जिल्ह्यावर काही त्यांचा वर्चस्वच नाही. मला सांगा की आता जे काही राजकारण सुरू आहे बरं का, त्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही सांगतायत की नांदेडचे खासदार होऊन गेलेत, मात्र विकास पण झालाय ना थोडाफार. जसं की हेमंत पाटलांनी इथे वैद्यकीय महाविद्यालय आणलंय, त्याच्यानंतर हळद संशोधन केंद्र आणलंय. विकासाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हिंगोलीचा वाली असा कोणीही नाही, बाहेरचेच आहेत सगळे आतापर्यंत खासदार झाले तेच पूर्ण. राहिला जलसिंचनाचा प्रश्न वगैरे, आणि तुम्ही हे आता हॉस्पिटल वगैरे म्हणत आहे, मुळात आपला प्राथमिक व्यवसाय हा शेती आहे. जलसिंचनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर दोन्ही धरणं हे आपल्या हिंगोलीत आहेत. जमीन आपल्या हिंगोलीची गहाण गेली, तिथलच्या मुलांना पण आर्थिक सहाय्य भेटलं नाही. काही प्रमाणात भेटलं
काही प्रमाणात भेटलं नाही, बहुतेक जणांना तर भेटलेलं नाही. आणि पाणी सर्व नांदेड जिल्ह्याला. आणि खासदार असं का झालं, हिंगोलीचा मूळवाली कोणी नाही, स्थायिक ते इथलचे नाही आहेत, ते बाहेरचे आहेत. आणि राहिला विम्याचा वगैरे प्रश्न, त्यांच्या नेतृत्वात जे खेडेपाडे जे त्यांच्या ओळखीचे आहेत त्यांना सर्वांना भेटायला. राहिला माझा मूळचं गाव सांगतो, माझ्या टाकळी. आमच्या गावात आतापर्यंत विम्याचा राहिला प्रश्न, आता विमा मंजूर करून दिलेला म्हणालेत. आमच्या गावात जास्त फक्त 4 जणांना भेटलेला आहे, बाकी सर्वांना, स्वतः मला पण नाही भेटलेला आहे. आमच्या प्रामुख्यानं शेतीविषयक जे प्रश्न आहेत ते मांडले जातात. मला सांगा, खासदार कसा असावा? येणारा खासदार कसा असावा? येणारा खासदार हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा असावा. कारण बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की आज 83% आपल्या भारतात 83% बेरोजगारीचं प्रमाण वाढले. कुणाला नोकरकी नाही, कुणाला कुठला उद्योग नाही. हिंगोली जिल्ह्यात आता मोठमोठाले कुठलेच उद्योग नाही. हे फक्त घोषणा करत आम्ही एवढ्या नोकरक्या देऊ, तेवढ्या नोकरक्या देऊ. आज आता पोलीस भरती 17,000 यांनी जाहीर केली. 17,000 जाहीर केल्यानंतर आज मराठ्याच्या पोरांना त्यांचं कुठलं ESW पण त्यांनी आरक्षण घालवलं. आणि ESBCचं जे आता दिलेले 10% आरक्षण, त्याच्या कुठली कास्टच निघत नाही. कुठलंच समस्या कुठं, फक्त हे सरकार झालंय फक्त चुत्या बनवण्यासाठी सरकार झाले. कुठल्या घोषणा बनवण्याला करायच्या की आम्ही हजारो तरुणांना नोकरकी दिली किंवा दिली, आणि इकडे पाहिलं तर काहीच नाही. शेतकऱ्याचा भाऊ विमा आता यांनी जाहीर केला की सर्व लोकांना विमा भेटणार, आणि इथं आतापर्यंत फक्त 10 ते 15% लोकांना विमा भेटलेला, बाकीच्या नाही. आता त्यांनी केलं आम्ही कर्जमाफी करू, काहीच नाही. नुसतं हे यांच्या जर फक्त आज एखादा राष्ट्रवादीत असते तर उद्या ते सैन्यात चाललंय, सैन्याचा ह्याच्यात चाललंय, फक्त यांची पळवापळवी चाललेली. आणि हे सैन्य आणि भाजप सरकारनं तर एवढं हे केलेलं आहे की यांनी फक्त आपलं सरकार, आपल्या 450 सीटा कशा येतील यांच्याकडे लक्ष, यांना सर्वसामान्यांना कुठलंही नाही. आज आपल्या हिंगोली सारख्या ठिकाणी बाहेरचे कॉलेज, आज नांदेडला जर गेले तर मोठमोठाले कॉलेज, MAW कॉलेज, कोणतं लॉचं कॉलेज, आतापर्यंत आपल्या हिंगोलीला MAWचं कॉलेज नाही, लॉचं कॉलेज नाही, कुठलंच नाही. शेतकऱ्याचे प्रश्न असतील असे भरपूर प्रश्न आहेत. शेतकऱ्याचं काम असेल किंवा शैक्षणिक काम असेल, हे आपला खासदार, आपल्या धडाकेबाज खासदार पाहिजे. त्याने एक तर पहिलं बेरोजगारी सोडवली पाहिजे. मोठमोठाले आपल्या हिंगोली जिल्ह्यात उद्योग आणले पाहिजेत. MIDC आपली एवढी मोठी जागा आहे पण कुठलेच उद्योग नाहीत. मोठमोठाले MIDC आणून तिथे उद्योग उभे केले पाहिजेत. आता आपल्याला लोकसभेचा खासदार पाहिजे की त्यांनी आपल्या MAWचं कॉलेज असेल, आपल्या हिंगोलीला आपलं लॉचं कॉलेज असेल, असे मोठमोठाले कॉलेज आणले पाहिजेत, मोठमोठ्या कंपन्या आणल्या पाहिजेत. हे सांगतात की आम्ही एवढ्या कंपन्या हे केल्या, पण आपल्या सगळ्या कंपन्या गुजरातला पळून जात आहे. इथं कुठंच महाराष्ट्रात नाही. नुसतं यांचं फक्त भाजप सरकारचं काय चाललेलं माहिती आहे का की मराठवाडा, आता आपल्या मराठवाडा, आज कालचं तुम्हाला 80 आपल्याला 40 आपलं परभणी, त्याच्यासाठी कुठलं नाही. झाडाची कत्तरखान, यांच्याकडे शासनाचं कुठलंही ध्यान नाही. फक्त यांचं काय व्हायला माहितीये का, आपली जागा कशी सेफ राहील, कुठल्याही पक्षातून यांना तोडायचं आणि आपलं भाजपचं घर भरायचं, बस. बाकी यांना कुठलंही काही देणं घेणं नाही, सर्वसामान्यांना देणं घेणं नाही, कुठल्या जनतेहून घेणं नाही, कुठलं कॉलेज आणायचं नाही, काय नाही. आज हेमंत पाटलांनी किती त्यांनी कुठं खटाटोप केला त्यांचं तिकीट फिक्स करण्यासाठी, आणि बस त्यांचं तिकीट आणलं. दोघांची सैन आष्टीकर असतील, नागेश आष्टीकर असतील किंवा हेमंत पाटील, हे दोघं. आणि आता निवडून आल्यानंतर परत हे एकत्र होणार. पहिले आपल्याला वानखेडे भेटले ते तसेच, त्यांनी ते आले, पहिले सैन्यात निवडून आले 5 वर्षे. आज आता माझं गाव असेल, हेमंत पाटील मागच्या 5 वर्षात ते सुद्धा निवडणुकीचा प्रचार करायला बी नाही आले, आणि 5 वर्षात माझ्या गावाचं तोंडही नाही पाहिलं. आतापर्यंत माझ्या गावातल्या एकाही माणसानं असं नाही पाहिलं की हेमंत पाटील हे म्हणून. त्यांनी फक्त फोटोमध्ये पाहिलं असेल किंवा एखाद्या कार्यक्रमात त्यांनी त्या फायली वाटल्या फक्त. मोठा आपला हे आता त्यांनी कार्यक्रम घेतला आपला कोणता, शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी, एवढा त्यांनी करोड रुपये खर्च केले. तुम्हाला सुद्धा माहिती त्यांनी खर्च किती केलाय, तर करोड रुपये खर्च केलेला असताना शासन आपल्या दारी कुठलाही शासन नाही भेटलं. फक्त यांच्याच घर भरलेले आहेत, लोकांना कुठले नाही. लोकांना चुत्या बनवून आणलं. स्वतः म्हणलं, माझा सांगतो की मला म्हणले तुम्हाला घरकुलाची तिथं वर्क ऑर्डर भेटल, आणि मला त्या दिवशी वर्क ऑर्डर दिली नाही, काय नाही. दिवसभर ताटकळत माझ्या आईला मला ताटकळत ठेवलं, आणि 2-3 दिवसानंतर परत वर्क ऑर्डर भेटली, पण 2-3 दिवसानंतर. पण त्या दिवशी तर यांनी मला केलं ना, आधी 15 दिवस मला परेशान केलं यांनी की बा तुम्हाला वर्क ऑर्डर भेटेल आज या, उद्या या, परवा या. त्याच्यानंतर मला 15 दिवसांवर वर्क ऑर्डर भेटली, पण त्यांनी कार्यक्रम. शेवटचा प्रश्न, 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत, कोणाचा पल्ला भारी राहील याच्यात? आता तर हेमंत पाटील तर येऊ शकत नाहीत बघा. हेमंत पाटील काही जरी झालं, आदरणीय मनोजदादा जरांगे जर एखादा आपला कुठलाही उमेदवार त्यांनी स्वतःहून जाहीर जर केला, आम्ही आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांना आवाहन करतो, हिंगोली जिल्ह्याच्या मराठा समाजाकडून आवाहन करतो की त्यांनी कृपया आमची हाक ऐकावी. त्यांनी आमच्या जिल्ह्याला मराठा उमेदवार द्यावा. त्यांना आम्ही लाखाच्या, काय करोडोच्या बी म्हणलं तरी हरकत नाही, पण लाखाच्या मतानं आम्ही त्यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्यानं मागण्या होतात की स्थानिकचा उमेदवार असावा. मुळात प्रश्न एकच आहे की 2 शिवसेनेचे उमेदवार आहेत, कोणालाचा पलडा भारी राहील, कोण उमेदवार? विषय तर उमेदवाराचा नाही, विषय पहिला आपला शेतकऱ्यांचा आहे. सर्वांनी कसं विचार केला पाहिजे की महाराष्ट्राची थळी जर पाहिली आपण पहिल्यापासून, तर भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्याचा विचार करून जर महाराष्ट्राच्या तुलनेत जर बघितलं तर शेतकऱ्यावर कोणी बोलत नाही. का बोलत नाही? आज जर महाराष्ट्राचा विचार जर केला,
सांगली जिल्ह्यात सोडला तर हिंगोली जिल्ह्यात आपल्या दुसऱ्या क्रमांकावर हळद उत्पादक होते. का नाही? शेतकऱ्यांसाठी काय नाही? हमी भाव का देत ना तुम्ही? जे हमी भाव आपला सोयाबीनचा आहे, तुरीचा आहे, हळदीचा, तुम्ही हमी भाव का देत ना? हळदीचं जर मी आता जर राजकारण आलं त्याच्या विषयावर तुम्ही 12,000 रुपये भाव द्याले, शेतकऱ्यांचा तुम्ही हमी भाव का देत ना? नाफेडकडे देता, याच्याकडे देता, का देता? विषय गोष्ट म्हणजे सोयाबीनची असो, तुरीची असो, हळदीची असो, तुम्ही याच्यावर शेतकऱ्यांसाठी बोलत ना. मग बोलायचं कोण? आमचं जर विषय जर मांडला युवकांचा, तर युवकांसाठी शैक्षणिक काय करतात हे? आमचं शोकांतिका आहे. आम्ही आज जवळपास आमचे 4 ते 5 महिने झाले आमचे पेपर आहेत अमरावतीला. अहो शोकांतिका आहे. वाशिम जिल्ह्यात आम्हाला 8च्या समोर एक बस नाही. आम्ही 9 ते 10 विद्यार्थी होतो, अक्षरशः की 8-9 वाजल्यापासून 11 वाजे लोक होतो. काही मांडत नाहीत. आपले राजकारणातले जे आमदार झाले, खासदार झाले, हे हिंगोली जिल्ह्याचा काय विचार करायचा नाही का? आता हे बोलतात इथं जाऊ पुढे जाऊ, हे विचार आता पडणार नाही. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही जर मतदान करायचं असेल तर तुम्ही उमेदवार पाहू नका. जे तुमच्या हक्कासाठी लढताय ना ते उमेदवार पहा तुम्ही. निश्चितच हक्कासाठी लढणारा उमेदवार असावा, प्रश्न सोडवणारा उमेदवार असावा. एकूणच शेतीचे प्रश्न असोत किंवा मग शैक्षणिक दृष्ट्या प्रश्न असोत किंवा उद्योग दृष्ट्या प्रश्न असोत, हा सोडवणारा खासदार असावा. त्याचबरोबर खासदार हा स्थानिकचा असावा, ही मागणी जी आहे ती सगळ्यांनी केलेली आहे. आणि नेमकी ही लढत कोणात होणार हा विषय वेगळा आहे. मात्र स्थानिकचा खासदार जर आला तरच आम्ही त्या खासदाराला निवडून देऊ, अशी देखील भूमिका मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन शहद, ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.